सकाळी 7 वाजल्यापासून बरेच लोक आले आणि आता 10:30 वाजत आले. तर 3-1 तास लोकांनी मराठी भाषेसाठी एखाद्या दिवशी काढणं ही मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. कुठल्याही शहरात, पुण्यातच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये आम्हाला पोलिसांनी असं सुचवलं आहे की ही काही अधिकृत सभेची जागा नसल्यामुळे तुम्ही थोडं आवर्त घ्या. तर आम्ही 100-200 माणसांच्या आधारावर काही मोठी सभा घेऊ शकणार नाही, पण मोठ्या सभेचं मैदान बुक करता येईल एवढे लोक पुढच्या महाराष्ट्र दिनापर्यंत येतील असा आपण प्रयत्न करूया. आपण पुण्यामध्ये ही मराठी कारण जागर यात्रा केली, रविवारी रेल्वे परिषद आपण घेतो. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात आणि आहेत ते म्हणजे मराठी शाळेबद्दल, मराठी भाषेच्या बद्दल बोलणारे जे लोक आहेत त्यांनी मग महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं, परिसीमनाबद्दल बोलायचं, पर्यावरणाबद्दल बोलायचं, शक्तिपीठ महामार्गाबद्दल बोलायचं, म्हणजे हे बरोबर आहे का? तर मला असं वाटतं की राज्य स्थापन झाल्याच्या नंतर आपल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असा झाला आहे मराठी समाजाचा की शाळेचं काम करणारे जे लोक आहेत, भाषेचं काम करणारे जे लोक आहेत ते चळवळीतले आहेत, बाकीच्या विषयावर काम करणारे जे लोक आहेत ते राजकीय आहेत. अशा प्रकारची एक सरधोपट विभागणी आपण सगळ्यांनी केली आहे. आम्ही जे मराठी कारणावर आधारित, महाराष्ट्र धर्मावर आधारित नवं सांस्कृतिक राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचण्यात आम्हाला यश आलं. गेल्या वर्षीच्या 16 एप्रिलला शासनानं हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढला. तिथून सुरुवात जी झाली, आज महाराष्ट्रामध्ये याच दिवशी एकाच वेळेला 10 ठिकाणी आपण महाराष्ट्र दिनाच्या अभिवादनाचे कार्यक्रम करतो आणि आम्हाला असं वाटतं की ते त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीने होतं, ही चांगली गोष्ट आहे. दरम्यानच्या काळामध्ये इथल्या सगळ्या ज्या काही राजकीय व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेमध्ये काय प्रकारचा बदल घडेल आणि फक्त हिंदीला विरोध करणं हा हेतू नाही, हिंदीच्या वर्चस्ववादाला विरोध करणं. या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये वाढवण बंदरापासून शक्तिपीठापर्यंत तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाच्या नावाखाली मराठी माणसाचं जे परिहीकरण होत आहे आणि तथाकथित सांस्कृतिक राजकारणाच्या नावाखाली जी मांडवलीचं राजकारण आपल्या राज्यामध्ये होत आहे त्याच्या पलीकडे जाण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो. आज खूप वेगळी माणसं, म्हणजे साधारणपणे आपल्याला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये डाव्या चळवळीचे कार्यक्रम असतील तर कोण येतील हे प्रेडिक्टेबल आहे, समाजवाद्यांचा असेल तर कोण येतील हे प्रेडिक्टेबल आहे, किंवा आंबेडकरवाद्यांचा असेल तर कोण येईल हे प्रेडिक्टेबल आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य पुणेकरांना, जसं नववर्ष स्वागत यात्रेच्या वेळेला सर्वसामान्य मुंबईकरांना वाटलं जॉईन व्हावं, आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आज इथं नोंद केली आहे, तुमच्यापैकी बहुतेकांनी, ज्यांनी केली नसेल त्यांनी कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी करावी. आणि आता हा कार्यक्रम आम्ही उभा केला आहे. आमचा प्रयत्न असा आहे की पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये मराठी शाळा जगवणं. कारण मराठी शाळा जर जगल्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळा असतील, अशा शाळा जगल्या नाहीत तर मराठी भाषा जगणार नाही. इथे अविनाश इंगळे आलाय, त्याच्यासारखे शेकडो लोक मराठीमध्ये पुस्तकं काढतायत, पुस्तकं प्रकाशित करतायत आणि 14 कोटी लोकसंख्या असलेल्या समाजामध्ये 1000ची आवृत्ती संपण्यासाठी लेखकाला 5-5 वर्ष थांबावं लागतं. ही एक अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या कलेच्या मागे आपण उभे राहतो, कोणत्या प्रकारच्या लोकसाहित्याच्या मागे, लोकसंस्कृतीच्या मागे आपण उभे राहतो याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे डीजेसाठी पैसे द्यायला आपल्याकडे आहे, गावामध्ये आजी आजोबांच्या नावाने कमान करायची तर काही लाख रुपये द्यायला आहे आपल्याकडे आहे, देवस्थानांना काही लाख रुपयांचं गुप्तदान देण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत, पण गावातली शाळा मोडकळीला आली तर तिच्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. त्या शाळेच्या रियुनियनच्या कार्यक्रमाला लोक जातात, तिथं हातचड्ड्या घालून नाच करतात आणि आमच्या शाळेचे दिवस कसे ग्रेट होते हे करतात, पण आपली मुलं मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत. तुम्ही तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातली नाही तर मराठी भाषा टिकवण्याचा कोणताही संघर्ष यशस्वी होणार नाही. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात 4 प्रादेशिक पक्ष आहेत, त्यातले 2 थोडेफार सक्रिय आहेत, 2 पूर्ण कोमात गेलेले आहेत.
आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या समोर हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या रेशीम बागेच्या कथनाचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. महाराष्ट्र धर्म आणि हिंदुत्व यातली एक काहीतरी निवड मराठी माणसांना या नंतरच्या काळात करावी लागेल. सकाळी मराठी आहात, संध्याकाळी हिंदुत्व आहात असा केजरीवाल सारखा ऑड इव्हनचा खेळ खेळून चालणार नाही. काय केजरीवाल सारखा खेळ खेळला की तुमच्या पक्षात राघव चड्डा निर्माण होतो हे तुम्हाला कळतं. त्यामुळे ऑड इव्हनचा खेळ नाही, ऑड वेळेला पण मराठी आहात आणि इव्हन वेळेला पण मराठी आहात हे आपण ठरवायला पाहिजे. हे एकत्रितपणे करूया. खूप मोठ्या प्रयत्नांनी लोकांनी आमच्या सगळ्या सहकार्यांनी हे उभं केलं. आम्हाला कल्पना अंदाज नव्हता की 100-125 लोक आपण गोळा करू शकू. 100-125 लोक रस्त्यावरच्या कार्यक्रमासाठी 2 तास येतात ही मोठी गोष्ट आहे. ज्या ज्या सगळ्या मंडळींनी याच्यात सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार. साधना मानेल तिने हा सगळा कार्यक्रम पुण्यामध्ये 10-15 दिवस राहून कोऑर्डिनेट केला. या सगळ्या मंडळींनी पुण्यातल्या हे सगळं घडवून आणलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, महाराष्ट्र धर्माची लढाई व्हॉट्सॲपवर थम्सअप पाठवून यशस्वी होणारी लढाई नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोक मेले तसे माणसं मरण्याची शक्यता आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोक तुरुंगात गेले तसे तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. घोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात गेले तसे आताच्या अघोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्यामध्ये हे धाडस नसेल त्यांनी या मराठी कारणाच्या फंदात पडू नये. त्यांनी सरळ विकासासाठी धनुष्यबाण हातात घ्यावं किंवा कमळ हातात घ्यावं. काल जसं एका कडू माणसाने हातात घेतलेलं आहे तसं तुम्ही करावं. ज्यांच्या पाठीला थोडाफार कणा आहे असे 12 कोटीपैकी 1200 जरी मराठी लोक मिळाले तरी आपण महाराष्ट्र धर्माचं बरं काम करू शकू. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराष्ट्र धर्माचं काम 1 मे ते 1 मे असं श्राद्धाला कुणाच्या तरीसाठी नैवेद्य ठेवल्यासारखं करण्याचं काम नाहीये. आपण महाराष्ट्राच्या श्राद्धाचं काम करत नाही, महाराष्ट्राच्या वर्धनाचं काम करतो आहोत. सातवाहनाच्या कालापासूनचा मराठीचा इतिहास सांगायचा 2500 वर्षाचा, तर किमान पुढची 25 वर्ष मराठी जगेल एवढं तरी गुढ हलवून आपण काम केलं पाहिजे. त्यासाठीचे प्रयत्न आपण करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.